हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू BMS प्राण चॅनल. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत इम्पॉर्टंट एलिक्यू दुष्विष आणि गर्विषचा. ठीक आहे, तर दुष्विषची व्याख्या काय आहे? स्थावर जांगम किंवा कृत्रिम विषांचा जेव्हा अंश पूर्णपणे शरीराच्या बाहेर निघत नाही व शरीरातच पडून राहतो व जीर्ण होतो व नंतर संयोगी कारणामुळे प्रेरित होऊन धातूंना दूषित करतो व रोग उत्पन्न करतो, त्याला दुष्विष असे म्हणतात. म्हणजेच काय तर अंश शरीरात जातो, अव्यक्त पडून राहतो, जीर्ण होतो, प्रेरित व उत्तेजित होतो आणि धातूंना दूषित करतो व रोग उत्पन्न करतो. त्याचं अव्यक्तामध्ये काय लिहायचं? तर दुष्विष अल्पवीर्य असल्यामुळे प्राणी तत्काळ मरत नाही, लक्षणे लवकर प्रकट होत सुद्धा नाही. निदान. आता निदान मध्ये काय? तर प्रतिकूल देश, काल, आहार, विहार, श्रम, मैथुन, क्रोधामुळे हे त्याचे हेतू आहे, त्याच्यामुळे दुष्विष होतो. त्यामुळे मनुष्याचे जे रोग आहे ते प्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते. कशामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते? तर प्रतिकूल देश, काल, आहार, विहार, श्रम, मैथुन आणि क्रोधामुळे. पूर्वाच्या पूर्वची हवा, अन्न, शीत, अर्जिन्न, आमविष. म्हणजेच काय तर ते पूर्ण हे लास्टची लाईन दिसत नसेल तर मी ते बोलून दाखवते, ते ऐकून घ्या. जे पूर्वेची जे हवा आहे, जे ऊन आहे, जे शीत आहे, जे अजीर्ण झालेले दुष्विष आहे व आमविष, याच्यामुळे काय होते? तर दुष्विष त्या धातूंना दूषित करतात आणि त्याचीच लक्षणं उत्पन्न होतात. तर आता पूर्वरूप बघूया कोणते कोणते आहे. तर 6 पूर्वरूप आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. निद्रा, जांबाई, जडत्व, संधी शैथिल्य, रोमांच आणि अंगमर्दन. एकदम सिंपल दिमागात ठेवा की एक ट्रिकनी आपण दिमागात ठेवू काहीतरी स्टोरी बनवण्याची. तर आपण काहीतरी काम करून आलो तर आपलं काय दुखणार आहे? अंगमर्दन होणार आहे. ठीक आहे, तर मग अंगमर्दन, अंग दुखते. संधी संधी आपल्या जॉईंट्स खूप काम केल्यामुळे शैथिल्य झालंय असं दिमागात ठेवू आणि त्याच्यामुळेच आपल्याला झोप लागत नाहीये. मग झोप लागत नाही म्हणून काय झालंय? कारण की आपण खूप काम केलंय तर शरीर असं भारी झालंय, तर जडत्व आलेली आहे आणि म्हणून आपल्याला जांभा येत आहे पण झोप लागत नाहीये. म्हणजे निद्रा येते आणि जांभा येते, असं काहीतरी करून लक्षात ठेवू शकतो आपण पूर्वरूप त्याची. आता त्याचे रूप बघूया. तर रूप काय? तर शरीरस्थ रक्ताला दूषित करते. सगळ्यात पहिले तो कशाला दूषित करते? शरीरस्थ रक्ताला दूषित करते. आता रक्ताला दूषित करतो, आपल्याला माहिती आहे रक्ताला दूषित केल्यानंतर नंतर आपल्या शरीरावर त्याचे स्किन रिलेटेड डिसीज होऊ शकतात. तर कोणते कोणते? फोडे, चट्टे आणि कोट उत्पन्न होतात. ठीक आहे, त्याच्यामुळेच अजीर्ण आणि अरोचक सुद्धा उत्पन्न होतो. हातापायांवर सूज येते. वमन, अतिसार, मूर्छा. आता ना हे कसं दिमागात ठेवा माहितीये का? आता वमन VAMAN, तर व वरून काही वमन, अ वरून अतिसार, यम वरून मूर्छा. ठीक आहे, आणि यन वरून ठीक आहे वमन. वमन मध्ये 3 शब्द येऊन जातात. आणि हातापायावर सूज येणे, वमन, अतिसार, मूर्छा. त्यानंतर काय बघूया? नंतर काय? तर तृष्णा तृष्णा, उन्माद, अनाह, शुक्रक्षय, कुष्ठ आणि स्वर विकृती. ठीक आहे, TUAS म्हणजेच काय? तर तृष्णा, उन्माद, अनाह, शुक्रक्षय आणि सवर्णस स्वर विकृती, हे त्याचे झाले रूप. आता बघूया अव्यलक्षण. आमाशयातील दुष्विष कफवाताचे लक्षण असते आणि पक्वाशयातील दुष्विष वातपित्ताचे लक्षण उत्पन्न करते. आता साध्यता काय? तर संयमी पुरुष नवीन रोग तर साध्य, 1 वर्ष जुना रोग तर याप आणि क्षीण व अहितसेवी पुरुष असाध्य. आता जी चिकित्सा इथे दिसत नसेल तर मी बोलून दाखवणार आहे, तर लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिले काय चिकित्सामध्ये आपल्याला काय करायचंय? तर स्वेदन करायचे. स्वेदन देऊन नंतर वमन द्यायचे आहे, मग वमनाद्वारे शोधन करायचे. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करायचंय? स्वेदन करायचंय. स्वेदनानंतर वमना थ्रू शोधन करायचंय आणि शरीर शुद्धीनंतर दुष्विष अगत नियमित सेवन करायचे. जटामासी, लोद्र, इलायची, सुरवचिका प्लस मधसह सेवन करायचे. आता दुष्विषचे उपद्रव कोणते? तर ज्वर, दहा, हिक्का, अनाह, शुक्रक्षय, शोफ, अतिसार, मूर्छा, हृदयरोग आणि उन्माद. आता उपद्रवाची चिकित्सा कशी करायची? तर तुत्य भस्म व गंधक रसायन कल्याणक घृत लाभदायक असते. ठीक आहे, तर कोष्ठ शोधण्यासाठी आता
शुद्ध भस्म द्यायचं. गंधक रसायन व कल्याणघृत उपद्रवाची चिकित्सामध्ये लाभकारक ठरते. आणि कोष्ठ शोधन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले 375 ते 750 mg शुद्ध भस्म घ्यायचं. 375 प्लस 750 mg चं शुद्ध भस्म घ्यायचं. मग काय करायचं, ते पोळीला लावायचं आणि रोगण्याला द्यायचं. नंतर 50 ते 100 mg चं तूप पाजायचं. सगळ्यात पहिले आपण काय केलं, शुद्ध भस्म दिलं 375 to 550 mg. नंतर आपण पोळीला लावून रुग्णाला दिलं. नंतर आपण त्याला 50 ते 100 mg चं तूप पाजलं. नंतर आपण 2 तासांनी शोष होऊ द्यायची. पुन्हा मग 50 ग्राम तूप पाजायचं. तोपर्यंत त्याचं जोपर्यंत शोषीद्वारे नुसतं तूप पडत नाही, म्हणजे कोष्ठाची शुद्धी चांगल्या प्रकारे होऊन जाते. आता आपण बघणार आहोत गर्विष. आता गर्विष म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या अंगातून उत्पन्न झालेला मल विरुद्ध औषधांचे भस्म वीर्यवाल्या विषयांच्या योगाला गर्विष असे म्हणतात. याचा विपाक उशिरा होतो असल्याने त्याला शीघ्र प्राणघातक नसते. याचा जो विपाक आहे तो उशिरा होतो, त्याच्यामुळे हा शीघ्र प्राणघातक नाहीये. सौभाग्य प्राप्तीच्या आशेने स्त्रियाला आपल्याला अंगावरचा मळ, घाम, भोजन, मद्य मिसळून पती प्रियकाला वशीभूत करण्यासाठी किंवा शत्रूंच्या सांगण्यावरून विष खाऊ घालतात. म्हणजे त्याचा प्रयोग काय, ते कसं यूज करायचे ते सांगितलेलं आहे. त्याची लक्षणं काय, तर आता लक्षणं पण आपल्याला ट्रिक थ्रू या लॉजिक थ्रू आपल्याला लक्षात ठेवावंच लागणार. जसे की सगळ्यात पहिले काय, तर शरीर पांढरू वर्णाचं पडते. रग्नी मंद होऊन जातो. हृदयाची गती वाढते. आता स्टार्टिंग पासून ना फेसला हात लावा. आता फेसवरून शरीर आपलं पांढरू वर्ण झालं, मग पोटाला खाली यायचं, मग हृदयाला हात लावायचं. हृदयाची गती फुटते, त्याच्यातून हृदयाची गती वाढते हे दिमागात येऊन जाईल. मग पोटाला हात लावायचं. पोटाला हात लावल्यानंतर काय दिमागात येते की पोट फुगते आणि जठरअग्नी मंद झाली. मग हाताला हात लावायचा, हातपाय सुजतात. मग स्वतःच्या कानाला हात लावायचा, तर काय स्वतःला कान नाक विहीन समजतो. ठीक आहे. आणि राज्यक्षमा आणि चेस्टला हात लावला तर आपण राज्यक्षमा आपण क्लिक होऊ शकतो. त्यानंतर धातुशय, गुल्म आणि ग्रहणे, ज्वर, शरीर वमन विकृती. तर हे सगळे त्याचे लक्षणे आहेत. आता आपण त्याची चिकित्सा बघूया. चिकित्सा काय करायची, तर प्रथम वमन द्यायचं. सगळ्यात पहिले काय करायचे, आपल्याला वमन द्यायचंय. ठीक आहे. त्यानंतर वमन करण्यासाठी अशुद्ध तांब्याच्या चूर्णाचा अल्प मात्रेत मधाबरोबर चाटावे. V+T, तांबा चूर्ण प्लस मध घ्यायचा, TM. त्यानंतर हृदयाची शुद्धी होते. 4 ग्राम सुवर्ण मधातून 4 ग्राम सुवर्णाचे मध आहे, नंतर ते चालायला द्यायचं. ठीक आहे, झालं. हे झालं. आता आपण वाघभटनुसार बघूया. तर वाघभटनुसार कसं आहे, वमन देऊन हितकर आहार द्यायचे. हृदयाचं शोधन करून सुवर्णाचं सेवन करायला लावायचं. सुवर्णमक्षी, सुवर्णभस्म, शकरा, मधू बरोबर द्यायचं. तर इथे आपला दुष्विष आणि गर्विष दोन्ही LQ कम्प्लीट झालेले आहेत. थँक्यू.